श्रीहरी पद्मपुराणांतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद भगवद गीता, गीता प्रेस, गोरखपुर। कृष्णं वंदे जगद्गुरुं श्री शेषशायी लक्ष्मी नारायण भगवान की जय। माता लक्ष्मी की जय। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद गीता महात्म्य अध्याय 15। श्रीमद् भगवद गीतेतील 15व्या अध्यायाचे महात्म्य काय आहे हे सांगणारा हा अध्याय आहे। याबाबत श्री महादेव पार्वतीला सांगतात, ते आपणही लक्षपूर्वक ऐकावे। श्री महादेव म्हणाले, पार्वती, आता 15व्या अध्यायाचे महात्म्य ऐक। गौड देशात कृपान नरसिंह नावाचा एक राजा होता। त्याच्या तलवारीच्या प्रभावाने युद्धात देवही पराजित होत। त्यांचा बुद्धिमान सेनापती शास्त्र व कला यात पारंगत होता। त्याचे नाव होते सरबमेरुंड। त्याच्या बाहूमध्ये प्रचंड सामर्थ्य होते। एकदा त्या दुष्टाने राजकुमारासह राजाला मारून स्वतः ते राज्य बळकावण्याचा विचार केला, परंतु त्यानंतर काही दिवसातच अतिसाराने तो सेनापती मरण पावला। पुढे पूर्वकर्माप्रमाणे त्याला घोड्याचा जन्म आला। त्याचे पोट शरीराच्या पातळीत सपाट होते। घोड्याच्या या लक्षणाचे उत्तम ज्ञान असणाऱ्या एका वैश्याच्या मुलाने पुष्कळ किंमत देऊन तो घोडा विकत घेतला आणि कृपान नरसिंह राजाला देण्यासाठी प्रयत्नपूर्वक राजवाड्याजवळ जाऊन आला। द्वारपालाने राजाला राजवाड्याच्या दाराशी वैश्यपुत्र आल्याची सूचना दिली। वैश्यपुत्र आत आल्यावर राजाने विचारले, काय काम आहे? वैश्यपुत्र म्हणाला, महाराज, सिंधू देशात एक उत्तम लक्षणाने युक्त घोडा होता। तो त्रैलोक्यातील एक रत्न समजून मी पुष्कळ किंमत देऊन खरेदी केला। राजा म्हणाला, त्याला आत आण। तो घोडा गुणांच्या दृष्टीने उच्चैश्रव्यासारखा होता। सारे सौंदर्य जणू त्याच्यात एकवटले होते। सर्व शुभ लक्षणांचा तो सागर होता। वैश्याने तो घोडा आत आणल्यावर राजाने पाहिला। अश्वलक्षणे जाणणाऱ्या अमात्याने त्याची खूप प्रशंसा केली। त्यामुळे राजालाही आनंद झाला व त्याने वैश्याने सांगितलेली किंमत देऊन तो तत्काळ खरेदी केला। काही दिवसानंतर एकदा राजा शिकार करण्यासाठी त्या घोड्यावर स्वार होऊन अरण्यात गेला। तेथे हरिणांच्या कळपामागे राजाने घोड्याला पिटाळले। त्यांच्या मागे जाता जाता राजा फार लांब गेला। त्यामुळे मागाहून येणाऱ्या सैनिकाची व त्यांची ताटातूट झाली। राजा तहानेने व्याकुळ झाला होता। त्यामुळे तो घोड्यावरून उतरला। घोडा एका झाडाला बांधला आणि राजा एका उंच शिळेवर पाणी कुठे दिसते का हे पाहण्यासाठी चढला। त्याच शिळेवर कोठून तरी वाऱ्याबरोबर उडत आलेले एक पान त्याला सापडले। त्या पानावर गीतेच्या 15व्या अध्यायातील कोणता तरी अर्धा श्लोक लिहिलेला होता। राजा तो मोठ्याने वाचू लागला। घोड्याने तो ऐकला मात्र आणि घोडा मरण पावला। तत्काळ तो घोड्याचे शरीर सोडून दिव्य शरीर धारण करून दिव्य विमानात बसला आणि स्वर्गलोकात गेला। इकडे तो राजा तेथून एका टेकडीवर चढला। तेथे त्याला एक सुंदर आश्रम दिसला।
त्या आश्रमाच्या आजूबाजूला नागकेशर, केळी, आंबे, नारळ इत्यादी वृक्ष डोलत असलेले त्याला दिसले. त्या आश्रमात एक ब्राह्मण बसला होता. तो प्रापंचिक वासना रहित होता. राजाने त्याला नमस्कार करून आपला घोडा स्वर्गाला जाण्याचे कारण विचारले. राजाचा प्रश्न ऐकून त्रिकालदर्शी, मंत्रज्ञ व महात्मा अशा त्या विष्णू शर्मा नावाच्या ब्राह्मणाने सांगितले, राजा, पूर्वी तुझा शरभ मेरुंड नावाचा जो सेनापती होता त्याने पुत्रासह तुला ठार मारायचे ठरवले होते, परंतु लवकरच तो अतिसारामुळे मरण पावला. परंतु तुला मारण्याचा विचार करण्याचे जे पाप त्याने केले होते त्यामुळे तो घोडा झाला. येथेच कुठेतरी गीतेतील 15व्या अध्यायातील एक श्लोकार्ध लिहिलेले पान पडले होते, ते तुला मिळाले. तू तो श्लोक मोठ्याने वाचताना घोड्याने ऐकला व त्या पुण्याईने घोडा स्वर्गाला गेला. तोपर्यंत राजाचे सैनिक त्याला शोधत तेथे येऊन पोचले. त्या सर्वांसह राजाने त्या ब्राह्मणाला नमस्कार केला व ते प्रसन्न मनाने तेथून निघाले. राजा त्या पानावर लिहिलेला तो श्लोकार्थ पुन्हा पुन्हा वाचून प्रसन्न होऊ लागला. त्याचे डोळे आनंद विभोर झाले होते. राजभवनात येताच त्याने राजनीतिज्ञ मंत्र्याबरोबर विचार विनिमय करून आपला मुलगा सिंहबल याला राज्यावर बसवले आणि स्वतः 15व्या अध्यायाच्या जपाने विशुद्ध चित्त होऊन मोक्ष मिळावा. आपणही कमीत कमी 15वा अध्याय पूर्ण मुखोद्गत करावा. मुखोद्गत होत नसेल तर संथा घेऊन वाचावा. तेही होत नसेल तर एक श्लोक तरी म्हणावा. कमीत कमी भोजन करते वेळी अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्यं चतुर्विधम. एवढे म्हणून ताटाला पाणी फिरवून ताटाला नमस्कार करून भोजन करावे. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्णार्पणमस्तु.